हाय हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये सर्व गोडताईंचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर चला आज आपण नवीन आणि छान असं खण साडी असते ना ब्लाऊज, त्याच्यापासून आपण छान आणि एकदम फॅन्टॅस्टिक असं काहीतरी शिवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की आवडेल. मला याचे ऑर्डर आलेले आहेत, त्याचे शिवणार आहे मी. तर मस्त असं मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे, म्हणजे अगोदर शिवून माझ्याकडे शिल्लक राहिलेलं होतं तेच घेतलेलं आहे, माझंच कापड आहे. त्यासाठी मॅचिंग माझ्याकडे अस्तरसुद्धा होतं, ते सुद्धा घेतलेलं आहे मी. आणि एक आपल्याला पाऊच बनवायचा आहे, त्याच्यासाठी एक अजून एक्स्ट्राच अस्तर घेतलेलं आहे. आणि बेल्टसाठी कपडे घेतलेले आहेत, एवढंच आहे. आणि आपल्या आट्याची प्लॅस्टिकची गोणी घेतलेली आहे. तुमच्याकडे आपले प्लॅस्टिक गहू तांदळाची गोणी असेल ती चालेल, फॉर्म असेल तर ते सुद्धा चालेल, किंवा ही 5 किलो आट्याची असेल ती चालेल. इकडे मी 11 बाय 8 इंचाला खूण करून घेणार आहे. लांबी जी आहे ती 8 इंचाची आहे, रुंदी जी आहे 11 इंचाची आहे. तुम्हाला हवं असेल तर मोठं करू शकतात, पण मला ना भाजीवाले ताई होती त्यांची ऑर्डर आहे. त्यांना छोटीशीच पैसे ठेवण्यासाठी छोटीशी मिनी, जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही, अशा पद्धतीची छोटीशी हँड पर्स म्हटलं तरी चालेल अशी मला ऑर्डर आलेली होती. आणि ती मला त्यांनी 4-5 दिवस झालं सांगितलेलं होतं, पण मला वेळच नव्हता भेटत. तर मला वेळ भेटला की मी शिवलं. तर माझ्याकडे सुद्धा कापड होतं छान असं, त्याचा मी वापर केला आणि त्यांनासुद्धा प्रचंड आवडली. तर आता मी काय केलेलं आहे, 11 बाय 8 इंचाला खूण करून डबल फोल्ड करून आपलं आट्याची पिशवी आहे ती कट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीची जॉईंटमध्ये झालेलं आहे. आपल्याला तिला ओपन करून घ्यायचे आहे. एक्स्ट्रा थोडंसं कट केलं होतं, खालच्या साईडला थोडंसं एक्स्ट्रा वाकडं होतं म्हणून थोडं एक्स्ट्रा घेतलेलं, ते सरळ करून घेतलं. ते 2 पार्ट केलेले आहेत. थोडंसं वाकडं तिकडं आहे ते सरळ करून घेते. थोडंसं मी एक्स्ट्राच कट केलेलं आहे, का तर हे वाकडे तिकडे कट होतं कधी, म्हणजे आपल्याकडून पटकन कैची आहे ती धारदार असते आणि प्लास्टिक पटकन कापलं जातं. बरोबर 11 इंचाचं झालेलं आहे. लांबीला जे आहेत 8 इंचाचं घेतलेलं आहे. बघा रेडी झालेले आहेत 2 आपले पार्ट. इकडे अस्तरसुद्धा आणि मेन ब्लाऊज पीससुद्धा एकावरती एक डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे. म्हणजे तसेच आहेत ते, त्याच्यावरती आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर त्याच्यावरती ठेवून घेते मी आपलं जे आट्याचं कट केलेलं आहे, आपला मेन पार्ट आहे तो त्याच्यावरती ठेवून घेते. छान असं आपल्याला डबल डबल कट करायला नको म्हणून एकावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. एकदम सोपं आणि एकदम झटपट, कोणी नवशिक्यांना सुद्धा येऊ शकतं. एवढं सुंदर आणि एवढं सोपं आहे. त्याच्यावरती ठेवून आपण कट करून घ्यायचं आहे. थोडं एक्स्ट्रा कट करायचं आहे, जेणेकरून हे प्लास्टिक आहे घसरू शकतं. मग एक कमी पडण्यापेक्षा जास्त झालेलं कधी पण चांगलं ताईनो. तर बघा आता ह्याचेसुद्धा ओपन करून घेते भाग आणि अस्तरचेसुद्धा ओपन करून घेते भाग. अस्तर माझ्याकडे का तर दुसऱ्याला आपल्याला 4 दुसऱ्याचे पैसे घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी आपण आपलं कॉम क्लिअर करायचं. त्यासाठी मी इकडे अस्तर मॅचिंगचा होता माझ्याकडे, नसता तरीसुद्धा मी विकत आणून लावला असता, का तर तिकडे त्यांना आपण त्यांचे पैसे घेणार आहेत, तर आपलं व्यवस्थित आणि परफेक्ट दिलं पाहिजे. तर बघा इकडे तुमच्याकडे जे असेल ना ते सुद्धा तुम्ही वापरा. मॅक्सी, गाऊन, टॉप काहीही असेल, कुर्ती, जीन्स पॅन्ट, साडी, दुपट्टा काहीही तुम्ही इकडे वापरा, किंवा चादर, बेडशीट काहीही वापरा. तुमच्यासाठी एकदम छान. फक्त ते दिसायला कापड असं उठून दिसलं ना एकच नंबर दिसतं. आता आपल्याला शिवायला स्टार्ट करायचं आहे. खालच्या साईडला अस्तर, मध्ये प्लॅस्टिकवर जे मेन कापड ठेवायचं आहे. जसं तुम्हाला जसं जमेल तसं टाचणी वगैरे लावून तुम्ही शिवू शकतात. मी असं शिवून घेते, नंतर पटकन घसरते, हे प्लास्टिक आहे त्याच्यामुळे. तर एक साईडला अगोदर शिलाई मारून मी साईडला निघली, नंतर दुसऱ्या साईडला शिलाई मारून घेतली. तेव्हा मग नंतर कसं होतं, पटकन कापड घसरलं जातं, त्याच्यासाठी ते आपल्याला साईडला निघून व्यवस्थित करून घ्यावं लागतं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. झटपट झालं, पण कधी कधी घसरलं ना एकदम इश्यू येतो, प्रॉब्लेम येतो. एक्स्ट्राचं सर्व कट करून टाकायचं आहे. आपलं जे मेन फॅब्रिक आहे म्हणजे आट्याचं आहे, त्याच्यानुसार आपल्याला ते कापड ठेवून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं सर्व कट करून टाकायचं आहे. खूप सुंदर. आणि मधून मधून शिलाईसुद्धा मारायच्या आहेत, पण मी जास्त मारणार नाही. माझ्याकडे 2 कलरचं कापड आहे. काठपदर साडीतलं ब्लाऊज पीस आहे, खूप सुंदर ब्लाऊज पीस आहे. याच्या मागे सुद्धा मी अगोदर एक व्हिडिओ टाकलेला. एवढं सुंदर कापड आहे ना, ते ब्लाऊज पीस आहे एवढा सुंदर आहे ना, प्रचंड भारी आहे. मला खूप आवडतो त्याचा कलर. एक रेडी झालेला आहे, दुसरंसुद्धा तसंच जॉईन करून घेते, तसं जॉईन करून घेते. आणि छान छान व्हिडिओ टाकलेले आहेत मी अगोदर ह्याच्या, ते तुम्ही तिकडे जाऊन सर्च करा शोभा मसाळा पालघर, तर तुम्हाला तिथे सर्व माहिती येऊन जाईल. ब्लाऊज डिझाईन, बॅग्स, सर्व प्रकारच्या बॅग्स वगैरे टाकलेले आहेत, सर्व प्रकारचे डिझायनर ब्लाऊज टाकलेले आहेत, काठपदर, फॅन्सी, पार्टीवेअर सर्व प्रकारचं टाकलेलं आहे. तुम्ही तिकडे जाऊन बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील. एक जर तुम्ही केलं तर सगळं तुम्हाला तिथे
येऊन जाईल, ओपन होऊन जाईल. दुसरंसुद्धा मी छान असं जॉईन करून घेतलेलं आहे, कट करून घेतलेलं आहे. थोडंसं इकडे माझ्याकडे ना कापड कमी पडलं, तिकडे आपण नंतर जॉईन करून घेऊया. सर्व एक्स्ट्राचं कट करून टाकलेलं आहे. मधून शिलाईसुद्धा मारून घेतलेले आहे. दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. खूप क्यूट दिसत आहेत. आणि इकडे आता आपल्याला बेल्टसुद्धा बनवून घ्यायचे आहेत. बेल्टसाठी मी अगोदरच कापड कट करून घेतलेलं होतं अंदाजे. आणि इकडे बघा मी आट्याची गोणी आहे ना, तीसुद्धा कट करून घेतलेली आहे. एक प्लास्टिक घसरतं, त्याच्यासाठी एक साईडला अगोदर थोडीशी शिलाई मारून घेते कडेने, नंतर त्याच्यावरती. मग कधी कधी असं होतं की आपण म्हणजे असं एकावरती एक ठेवून बघायचा प्रयत्न करतो, खूप वेळ पण जातो आणि मग सटकलं की ते वरती कापड वगैरे दिसतं, मग ते बरोबर वाटत नाही. त्यासाठी आपली डबल थोडंसं वेळ जाईल, पण एकदम फिनिशिंगमध्ये आपलं काम करायचं, आपलं काम आपण चोख करायचं. थोडीशी एक्स्ट्रा झाली पट्टी म्हणून मी काय केलं, थोडीशी कट करून घेतली. बघा आपल्याला आपण काय करतो व्हिडिओमध्ये असं सांगतात की असं करा तसं करा, थोडंसं आपल्यासुद्धा तिकडे डोकं लावायचं. नक्कीच म्हणजे त्याचं इथे सगळं डिटेलमध्ये दुसऱ्याने सांगितलं, आपल्याला आपल्या आपल्या पद्धतीनं जसं जमल तसं आपल्याला करायचं. छान असं डबल फोल्ड करून शिलाई मारून झालेले आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा साईडची होती तिच्या साईडला सुद्धा मी कडेने शिलाई मारून, दिसायला खूप सुंदर दिसतं, फिनिशिंगमध्ये दिसतं, भारी वाटतं. रेडीमेड स्टाईल झाला का नाही आपला बेल्ट तयार. तसा दुसरासुद्धा बनवून घ्यायचा आहे. दोन्ही आपले रेडी झालेले आहेत बेल्ट, ते साईडला ठेवायचे आहेत. आता एक पार कुठला पण घ्यायचा. इकडे बघा मी जॉईंट करून घेतलेला आहे, जिथे आपलं ओपन होतं तिकडे कापड लावून घेतलेलं आहे. आणि कुठला पण पार्ट तुम्ही घ्यायचा आहे. आपल्याला इकडे डबल झिपर करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक पाऊच किंवा कप्पा आतल्या साईडला बनवायचा आहे. त्यासाठी मी वरून 2.5 इंच आलेले आहे, खाली सरळ रेष आखून घेते आणि ते कट करून घेते आहे. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर मी सांगितलेलं समजत नसेल तर व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच समजतच असेल. पुन्हा आपल्या जशी नेहमीप्रमाणे जीभ आहे उलटी ठेवायची आहे, सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. खूप मस्त होते पाऊच. म्हणजे याचा कलर एवढा क्यूट आहे ना, खरं त्यांचं कापड पण एवढं क्यूट आहे, नुसतं शायनिंगचं कापड आहे, चमकते, खरंच खूप सुंदर आहे. ह्याच्या अगोदरसुद्धा मी एक बॅग टाकलेली आहे, व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्हाला लिंक देईन मी. तर चेन लावून झालेलं आहे एक साईडला जॉईंट, दुसऱ्या साईडला आता त्या साईडला मी दाबशिलाई देऊन घेते, दुसऱ्या साईडचं त्याच्यावरती ठेवून पुन्हा दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. त्याईनं तुम्ही खूप छान छान कमेंट करता, खूप भारी वाटतं, मस्त वाटतं काम करायला, अजिबात कंटाळा येत नाही. ब्लाऊज वगैरे शिवूनसुद्धा मी हे तुमचं शिवून म्हणजे मला उत्साह येतो ते शिवण्यासाठी, इंटरेस्ट येतो. असंच छान छान कमेंट करा, असंच मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला नवीन काही शिकायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी ते प्रयत्न करेन. एका ताईची कमेंट आलेली होती, ती मला बॅग त्याची बनवायची आहे, पण तसं माझ्याकडे कापडच नाही. मी बघते, मी ट्राय करेन आणि नक्कीच ताईनं टाकेन. ताई समजून घ्या थोडंसं. आता इकडे बघा चेन पूर्ण आपली लावून झालेलं आहे. वरचा 2-2.5 इंचाचा पट्टा तो जॉईंटसुद्धा करून झालेला आहे. खालच्या साईडला अस्तर ठेवायचं आहे, वरच्या साईडला आपलं मेन कापड सरळ ठेवायचं आहे. मेन आपण जी चेन लावलेली आहे ती पूर्ण चारी बाजून आपल्याला शिवून घ्यायचं आहे. चेन आपल्याला बघायची आहे कशी कुठे आहे ते व्यवस्थित. बॅगचा फायनल लुक तुम्हाला नंतर लास्ट बघतील ना तेव्हा खरंच खूप छान आणि एक अप्रतिम अशी आपली ही बॅग झालेली आहे तयार. खरंच म्हणजे मला पर्सनली तर खूप आवडलेला आहे. याचा कलरच खूप आहे आवडलेला, त्याच्यामुळे खूप सुंदरच होते. चेन शिलाई चारी बाजूने झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ना ते कट करून टाकते. मी एक्स्ट्राच घेते कधी पण थोडंसं, का तर कमी पडायला नको आणि टेन्शन होतं, मग काय करावं सुचत नाही. त्याच्यासाठी थोडंसं एक्स्ट्राच घ्यायचं, काही फरक पडत नाही. कापण्यासाठी वेळ जातो एखादा मिनटं, पण म्हणजे कमी पडल्यानंतर ते खूप झंझट असतं आणि खूप टेन्शन येतं, वेळ खाऊ जातं, जॉईंट करायचं वगैरे खूप त्रास असतो. त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त. इकडे मी बेल्ट रेडी करून घेतलेले होते बघा अगोदरच. तर बघा 1 इंच रुंदीला आणि 15 इंच लांबीला आपल्याला घ्यायचे. एक्स्ट्राचे सर्व मी कट करून टाकते. 2 बेल्ट आपण रेडी करून घेतलेले होते, तेच आपल्याला इकडे काय करायचं आहे, मापाचे 15 इंच आपल्याला पाहिजेत फक्त, आणि 1 इंच रुंदीचे तर आहेत ते आहेतच. एकसारखे बरोबर मापाचे मी दोन्हीसुद्धा बेल्ट कट करून घेतलेले आहेत. आता इकडे काय करायचं आहे, मध्य करायचं आहे. 2.5 इंचाला खुणा करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा मोठी हवी असेल ना तर तुम्ही मोठीसुद्धा करू शकता. लांबी रुंदी तुम्ही मोठी करू शकता, मस्त होऊ शकतं. माझ्याकडे त्यांनी तेवढी सांगितलेली, पण मला त्यांनी ना काही सांगितलं नाही. सांगितलेलं की अशी अशी बॅग शिवायची.
आणि नंतर मला त्या बोलल्या का 2 झिपरची म्हणजे 3 झिपरची करायची होती, दोन्ही साईडला छोटे छोटे कप्पे बनवायचे होते. बनवले असते बरं झालं असतं, मला चिल्लर वगैरे ठेवायला हे ते ठेवायला बरी पडली असती. पण मला म्हणजे असं मी म्हणलं का त्या काही बोलल्या नाही, त्यांना हवे तसे त्यांना मी दाखवलेलं तसे त्या बोलल्या तशी चालेल मला, कशी पण शिव सांगते, छान शिव, कापड चांगलं वापर. तर मी तशी शिवली. तर इकडे बघा आता मी इकडे बेल्ट लावून घेते, अडीच अडीच इंचाला खून केला, त्याच्यावरती बेल्ट ठेवून आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. तर दोन्हीला आपल्याला रेडी झालेलं आहे शिलाई मारून आणि चेन लावायची आहे आता इकडे. तर रनर मी माझ्याकडून पहिल्यांदा रनर ह्याच्यामध्ये गेलेला आहे. एवढ्या प्रयत्नानंतर ना रनर एवढ्या दिवसानंतर रनरचा ट्राय केला मी. आज पटकन रनर गेला, मला खूप आनंद झाला. आपण एखादी गोष्ट प्रयत्न करतो आणि त्याला यशच येत नसून एक दिवशी येतं तेव्हा खूप आनंद होतो. हा म्हणजे खूपच मला एकदम भारी वाटलं. रनर माझ्याकडून जातच नव्हता. किती मी कोशिश केले, एक एक दिवस मी ट्राय करायची, अशी थकून जायची, पण मला काही जमतच नव्हतं रनर्स घालवायला. खरंच असं दिसताना वाटतं सोपं एखादी गोष्ट, पण ती करतं तेव्हा खूप असते अवघड. एखाद्याला आपण सहज जज करतो की हो असं तसं, त्याला काय जमत नाही. पण ज्यावेळेस तो करतो ना तेव्हा त्यालाच माहिती असतं की ते काय आहे आणि कसं केलं तर त्याला कसं काय होतं ते. तेव्हा माणूस त्या असू द्या, त्याला माणसं या जगामध्ये आहेत तर तसेच एकमेकाला असेच बोलणार. पुन्हा चेन लावलेले आहे दुसऱ्या साईडला आणि दाबशिला सुद्धा देऊन घेते. तर इकडे मी रनर पहिल्यांदा लावला, मला त्याचा आनंदच होता. माझा मुलगा नव्हता बाहेर म्हणून मी ट्राय केला, 2-3 वेळा ट्राय केला, बरोबर बसलं. तर मला त्याचा आनंदच वाटलं, लय भारी वाटलं. म्हणजे एवढ्या दिवसाच्या प्रयत्नाला यश आलं म्हणून कोशिश करायची, हार मानायची नाही. त्याचं नक्कीच यश भेटतं, हे सत्य उदाहरण आहे. काल पण होतं, आज पण आहे, उद्या पण आहे. पुन्हा उलटी बॅक करायची आहे. जे शिवलेले भाग आहेत ते उलटे करून चेनच्या तिथे फोल्ड बरोबर करून घ्यायचे आहे. दोन्ही साईडला अगोदर शिलाई मारायची, खालच्या साईडला सगळ्यात लास्ट शिलाई मारायची. थोडंसं खालीवर असेल, काही असेल, फुगा असेल तर ते नंतर आपण लास्ट मारल्यानंतर ते व्यवस्थित आपण हात फिरवलं की बरोबर होऊन जातं. लास्ट साईडला आता काय करायचं, एक्स्ट्राचं जे आहे ना ते कट करून थोडं थोडं टाकते. इकडे पायपिंगसुद्धा मी करून घेणार आहे. पायपिंगचा व्हिडिओ मी ना थोडंसं दाखवते ना, खूप सारा व्हिडिओ मोठा होईल. ऑलरेडी 15 मिनिटाच्या जास्त होणार आहे व्हिडिओ, 15 मिनिटापेक्षा जास्तच झालेला आहे व्हिडिओ. खालच्या साईडला थोडंसं एक्स्ट्राचं आहे ते सुद्धा कट करून टाकते आणि पायपिंगसाठी मी कापड ठेवून एकच साईड तुम्हाला दाखवते. नंतर तुम्हाला हवा असेल तर करा, नाही हवं नसेल तर नाही केलं तर चालेल. पण पायपिंगनी खरंच खूप सुंदर फिनिशिंग येते, रेडीमेड स्टाईल वाटतं. आणि खूप ज्या मावशीने मला सांगितलेली होती ना बॅग पर्स, त्यांनासुद्धा प्रचंड आवडली. तर तशी दुसरीसुद्धा मी शिवणार आहे दुसऱ्या. तर बघा सगळ्या साईडला आपल्याला तिन्ही साईडला पायपिंग रेडी झालेले आहे. आता इकडे काय करायचं, खालच्या चेनच्या खालच्या साईडच्या कोपऱ्याला 1 बाय 1 इंचाला आपल्याला दोन्ही साईडला 1-1 इंच खूण करून घ्यायचे आहे आणि त्याचा चौकोनी बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे. तिकडे बघा मी दोन्ही साईडला खुणा करून घेतलेल्या आहेत आणि कट करून घेते. तरीसुद्धा मी पहिला तुकडा आहे तो निघलेला त्याच्यावरती ठेवून पुन्हा कट करते. म्हणजे एका व्हिडिओमध्ये असं एकदा माझ्याकडून असं झालेलं की एक छोटं आणि एक मोठं झालेलं, खूप टेन्शन आलेलं. म्हणजे एक साईडला एकदम छान आलं पण एक साईडला एकदमच वेगळंच आलं, मला खूप टेन्शन आलं. तर असं होऊ नये म्हणून आपण ह्याची काळजी घ्यायची. आपल्याकडून पटकन चुकून टेपनी मार्किंग करताना जाड होतं, आपण त्या जाडवरची मार्किंगवरती इकडे थोडी इकडे झालं, खूप इश्यू होतो. थोड्या थोड्या गोष्टी खूप म्हणजे महत्त्वाच्या असतात. तर हे कोपरे आहेत ना ते सुद्धा मी बरोबर पकडून छानशी शिलाई मारून घेते आणि इकडे सुद्धा मी पायपिंग करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर करा, नाही असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहेत. पण कापड जर चांगला असेल ना तर काही प्रॉब्लेम नाही, पण नसेल ना असं धागे वगैरे निघणार आहे. माझं धागे वगैरे निघणार नव्हतं तरीसुद्धा मी पायपिंग केलेलं आहे बघा. तर आता चला, आपली हा व्हिडिओ ताईनं तुम्ही छान छान कमेंट करता, खरंच खूप भारी वाटते मनाला. माझ्या उमेद म्हणजे असं वाटतं करण्यासाठी उत्साह येतो. तर आपले फायनली बॅग रेडी झालेले आहे आणि त्याचे कोपरे जे आहेत ना छान असे आपल्याला उलटे करून करताना पहिल्या स्टार्टला ते करायचे आहेत. नंतर आपली बॅग ओपन करायची. आपण पहिलं काय करतो, ओपन करायची आपल्याला घाई असते, कोपरे पहिले करायचे का तर नंतर ना मग कोपरे करताना इश्यू. बघा किती सुंदर, ह्याला कलर 2 कलरमध्ये असल्यामुळे अशी कोणीच तुम्हाला कशी वाटते सांगा बरं ताईनो कमेंट करून. खरंच रेडीमेड वाटते का नाही अशी वाटते. किती सुंदर, किती छान झालेले आहे बघा, मस्त झालेले आहे.
खालच्या साईडला मी मुद्दाम बॉर्डर घेतली का तर ती छोटी बॉर्डर चेनमध्ये आतमध्येच गेली असती, म्हणून मी खालच्या साईडलाच घेतली. बघा आतल्या साईडला स्पेससुद्धा खूप आहे, खूप छान झालेले आहे. आणि एक साईडला दुसऱ्या हवं होतं कप्पा करायला, म्हणजे एक पाऊच, पण मी नाही केला, तर त्यांना असा हवा होता. बघा आतल्या साईडचा स्पेस पायपिंग केल्यामुळे त्याचं फिनिशिंग वगैरे खरंच खूप छान आलेले आहे. ताईनं तुम्हीसुद्धा नक्की शिवा मस्त मस्त अशा सेल करा. नक्कीच तुम्हीसुद्धा त्यातून 4 पैसे कमवा आणि त्याचा तुमचासुद्धा फायदा होईल. छान छान शिवा, तुम्हाला कोणी काही म्हणू द्या, तुम्ही माघार घेऊ नका. नक्कीच तुम्हालासुद्धा ह्याच्यातून फायदा होईल, यश भेटेल. तर बघा तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानते. असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा, लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा. चला नवीन आपण एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तर बाय बाय. मस्त मस्त शिवा, सेल करा, पैसे कमा. बाय बाय.